माझं नाव गायत्री झनकर. मी नाशिकवरून आहे. माझं वजन अगदी सुरुवातीला 72 किलो होतं. त्याच्यानंतर मग मी वहिनींच्या सल्ल्याने इकडे वेलनेस फॅमिली जॉईन केली. त्याच्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी रिझल्ट भेटला मला. त्याच्यानंतर 69 वर आलं होतं माझं, 69-800 वर, म्हणजे जे वाटत पण नव्हतं मला कधी कमी, कारण मला थायरॉइड आहे. हार्टचे मोठे मोठे 3 इश्यू आहेत माझ्या शरीरामध्ये. त्याच्यामुळे माझे हार्टबीट्स वाढतात. त्याच्यामुळे मला शक्य नव्हतं, पण वाटलंही नव्हतं कधी की माझं वजन एवढं कमी होईल. पण मी हे वेलनेस फॅमिली कंटिन्यू केली आणि आता ह्या मिनिटाला माझं वजन जवळजवळ 57, सॉरी, 58 आहे. अजून 2.25 किलो आहे आयडियल साठी, हाईट नुसार. पण मी आता नाही सोडणार वेलनेस फॅमिली, कारण माझा थायरॉइड पण जवळजवळ नाहीच आहे. माझे जे डॉक्टर आहेत मुंबईचे, ते पण त्यांच्याकडे चेकअपला गेले आणि ते पण म्हणतात तू कंट्रोल कसं केलं एवढं वेट काय. त्यांनाही मी सांगितलं आपल्या फॅमिली बद्दल. ते म्हणे पुढे हे कंटिन्यू ठेव तू, रिझल्ट छान भेटलाय तुला, भविष्यात तुझी जी मोठी सर्जरी आहे ती जर टळली तर खूपच चांगलं. कारण पहिले मला जम्पिंग वगैरे करताना मला खूप दम लागायचा, तो आता बिलकुल पण नाही लागत. येस येस येस. तर वेलनेस फॅमिली जॉईन करण्यापूर्वी किती दोन सर्जरी झाल्या होत्या ना तुमच्या? अजून मेन सर्जरी एंजिओग्राफी, माझी एक हृदयाची एक नस आहे ती काढायची आहे. पण आत्ताच्या मध्ये सरांना तसं काही वाटलं नाही, रिझल्ट चांगला दिसलाय त्यांना इको मध्ये. 2D इको केला त्याच्यामध्ये. तुम्ही ओपन केला होता? 2D इको पण केला. नॉर्मल? त्याच्यातच थायरॉइडची टेस्ट केली, त्याच्यात माझा थायरॉइड पण कुठे दिसला नाही. म्हणजे जी मानपाट माझी एक होती ना, ती आता अजिबात पण नाहीये. येस येस. तर खूप छान. मेडिकल कंडिशन ज्या होत्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट झालेली आता. हो. येस. सर्जरी. येस येस, नक्कीच. डॉक्टर काय म्हणाले, तुमचे डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, त्यांनी मला पाहिल्याबरोबर तेच आश्चर्यचकित झाले. मला अगोदर बोलले की गायत्री एवढं वजन कमी कसं. मी त्यांना सांगितलं का, म्हटलं सर मी अशी अशी टीम जॉईन केली आहे, त्यांच्या थ्रू करते म्हटलं. ते समोर पण डॉक्टर आहेत, समजून घेतात सगळं काही अगदी व्यवस्थित. म्हटलं योगा वगैरे सगळं करून घेतात. मग त्यांनी वगैरे केलं. ते म्हणे तुझ्यामध्ये आतून जेवढं बाहेरून दिसते तेवढे आतून पण तुझ्यामध्ये सुधारणा आहे, हे कंटिन्यू ठेव, भविष्यामध्ये सर्जरी टळली तर खूपच चांगलं आहे. येस येस येस, नक्कीच मॅडम. तर खूप छान. आणि डिस्क्लेमर आहे, मॅडमचा रिझल्ट हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये ज्या त्यांच्या मेडिकल कंडिशन होत्या त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा झालेली आहे. तर यासाठी हो. 20% एक्सरसाइज आणि 80% न्यूट्रिशन घेतलेलं आहे. तर न्यूट्रिशन मध्ये आपण काय काय घेतलं मॅडम आतापर्यंत? फॉर्म्युला 1 घेतलं, फॉर्म्युला 2 घेतलं, त्याच्यानंतर स्किन बुस्टर घेतले. येस, फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 आणि स्किन बुस्टर घेतलेला आहे. तर नक्कीच मॅडम. तर 4 महिन्यामध्ये एवढा अमेझिंग बदल आलेला आहे. तर 100% येणाऱ्या 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये आणि 4 वर्षामध्ये खूप चांगला बदल असणार आहे आणि खूप चांगला फिटनेस असणार आहे. सर्जरी वगैरे किंवा बाकीचे आजार हे तुमच्या जवळ पण येणार नाही. तर कंटिन्यू करायचंय आणि वेलनेस फॅमिली सोबत राहायचंय काय. हो हो, नक्की सर. रोज सर वेळ भेटत नाही, लगेच ड्युटी जॉईन करायची असते 7 वाजता. त्याच्यामुळे मी नाही राहत लगेच स्क्रीनवर. असं होतं. ताई म्हणून बोलता येते.